साधारण नोटीस म्हणजे किती येते बरं? हो 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 आपल्या नाही 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 मी म्हणला साहेब बरं 66 कोणा दुसरं कोणाकडे जोशी साहेब 66,229. मग आता त्या नागरिकांनी आता पट्टी भरायची किती? एक मिनिट हो किती भरायची? 27% सर्वसाधारण कर आणि बाकी इतर टॅक्स म्हणजे 38% टॅक्स. 40% जरी धरले तर 40%. नाही किती भरायची? 24 अधिकार. हो हे तुम्ही सांगितलंच नाही लोकांना भरायची किती. ह्या ज्या आता नोटीस दिल्या संभ्रम काय नाही ज्या नोटीस दिल्यात ना समजा आता ऐका ना साहेब आता मी काय सांगतो मी आलो मी आता मला नोटीस आली मी सादर केली दिली आपल्या कर्मचाऱ्यांनी काय उत्तर दिले त्यांना काय उत्तर दिले साहेब पट्टी किती भरावी लागली त्यांना 24,000 रुपये. अहो हे सांगितलं का तुम्ही लोकांना नाही सांगितलं हे तुम्ही लोकांना सांगितलं नाही आज महानगरपालिकेच्या विषयी जो रोष तयार झालेला आहे त्याला हे सगळ्यात मोठं कारण आहे किती पट्टी भरायची त्यांनी तुम्ही सांगा किती पट्टी भरायची 24,000. किती पट्टी भरायची त्यांनी 24,000. का तुम्ही नागरिकांना सांगू शकत नाही दर वेळेस आम्ही भांडायचं का ऐका साहेब. अहो बरं मला एक सांगा पत्रकार महोदय या ठिकाणी बसले यांनी अशी काही सूचना केली तुम्हाला सांगितलं कधी प्रेस नोट दिली का साहेब कधी आली का अशी काही प्रेस नोट आलेली आहे का हो साहेब ऐका ना हा विषय नागरिकांना माहित नाही आम्हालाच आता शिकायला का बाबा याच्यातून फक्त जर 66,000 पट्टी आली असेल त्यातून भरायची किती म्हणून तर सुनावणीची संधी देतोय ना. अहो साहेब सुनावणी घेऊन सुनावणीलाच नाही सांगितलंय काही त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही कर योग्य मूल्य ते दिलं परंतु किती घरपट्टी भरायची हे दिलं नाही जर त्याच्यात एक कॉलम वाढवला असता आणि घरपट्टी किती भरायची हे पण सांगितलं असतं तर याची अर्थ झाली नसती आणि ते पुढच्या टप्प्यात येणार ना ते. आता पण लोक पूर्ण अहो, ऐका ना. करणार का ऐका ना. ऐका ऐका वरे साहेब अहो हे सगळं माहितच नाही मुद्दा तुम्ही माझं बरोबर आहे हा मुद्दाच माहिती आहे लोकांना पट्टी भरायची किती प्रत्येक माणूस विचारत आहे 66,000 मला पट्टी भरावं लागेल मला याच्यात भाडे करायला किती लावले हे सांगितलंच नाही आतापर्यंत 38%. हो हे सांगितलंच नाही साहेब आणि तुम्ही एकट्याने ऐका ना तुम्ही एकट्याने काय ठेका नाही घातलं ही महानगरपालिकेचा तुम्ही सिस्टीम लावा म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी मी मानलो ना का बघ यांना जर वेळेवर पगार नाही झाले बरेचसे बिचारे कर्मचारी काही यांच्या बँकेचे हप्ते पाहून झालेले आपण त्यांच्यासाठी मी भांडतो म्हणलं त्यांनी मी भांडलं पाहिजे ना आधी आम्ही आमच्यापैकी कोणाला माहित नाही नागरिकांना कधी माहिती होणार आहे ह्या ज्या नोटीस आता आलेल्या आहेत आरोग्य नोटीसा म्हणजे कसं आहे की तुमची जी मोजमाप बरोबर आहेत का नाही किंवा तुमचं भाडेकरू आहे तुमचं भाडेकरार आहे का किंवा तुम्ही भाड्यात दिले का स्वतः वापरताय या संदर्भात म्हणजे यानंतर पुढे येईल त्यांचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना साहेब ते कोणकर साहेब ना महासभाच पर्याय ऐका ना, नाही, नाही, आता हे तुम्ही बोलले म्हणून मी बोललो विषय सगळ्यांनी पत्र दिलेले ते बोलायचंच नव्हतं फक्त तुम्ही आता मानलं आणि ते योगावर ते लक्षात आलं आम्ही तुम्हाला काय म्हणायचं आता तुम्ही मस्त सांगितलं का फक्त आता त्याला हे केलंय आम्ही फक्त नोटिसा दिल्या अहो ही जर नोटीसा बरोबर ही जर जसं वारे साहेबांनी सांगितले कॉलम केला असता किंवा हे आपल्या लोकांनी सांगितलंच नाही साहेब आमच्या परस्पर उद्या तुम्ही सुनावणी ठेवा आणि अख्ख्या शहरातले लोक इथे बोलून घ्या उद्या जर महानगरपालिकेत उभा राहिले जर जागा राहिले ना तर तिथून पुढं राजीनामा देऊन टाकेन मी म्हणजे आज शहरातले लोक ह्या गोष्टीला इतके वैतागलेले आहेत आम्हाला बी मान्य आहे प्रशासक चालवायचे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दोन्ही सारख्या करावं लागतात पण त्या सारख्या करीत असतात तुम्ही काय काय लोकांना त्यांच्या विचारांची राहायची पंचायत ते एवढ्याला पट्ट्या पाहून ते वैतागून गेले ते आपण गावाकडे राहायला जाऊ सर 5 नंबर 2 वर एक विषय आता घेतला विषय तर फक्त तसं नाहीये ते लोकांना आहे ना तुम्ही आता त्या पद्धतीने ना थोडस करीत चालता आणि दुसरी गोष्ट अशी आहे का नोटीस मागच्या महिन्यात द्यायला पाहिजे होती म्हणजे तारीख कागद जर आला नोटीस आली ना हा नाही मार्च नाही डिसेंबरची तारीख आहे 11 डिसेंबरला पर्यंत तुम्ही हे करा म्हणून
आणि मुदत संपून गेलेली आहे आणि त्या माणसाला नोटीस आत्ता भेटली. नाही आपण मध्यंतरी इलेक्शन होतं त्यामुळे सगळं बुथेड केलं होतं त्यानंतर आपण चालू केलेलं. ठीक आहे सर, अहो इलेक्शनच्या नंतर आत्ताच्या नोटीस आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हो आत्ताच्या नोटीस आहेत, होईल त्याचे बॅकडेटेड तारखेच्या. असू दे ना पण त्याचं म्हणणं आपण थोडं ते नोटीस अहो तुम्ही एकटेच कशाला अंगावर घेते, सगळ्याला जबाबदारी आहे नव्हता सर. अहो हा बॉस आहेत, मग आता तुम्ही खाली जर त्यांना वाटून दिलं ना का, आता मग आता तुम्ही आमचे बॉस आहेत, मग आता आमच्यापर्यंत काय विषय आले तर आम्ही आमच्यापर्यंत हाताळले पाहिजे ना. आता इथपर्यंत यायला बॉस पर्यंत जायला नागरिक घाबरते. मग ते आमचं काय म्हणणं आहे का तुम्ही ज्यांना नोटीस दिलेली आहे त्यांना एक प्रेस नोट द्या, परत त्यांना सांगा की बाबा हो तुम्ही असं आपल्या कर्मचाऱ्यांची एक शाळा घ्या, त्यांना सांगा